मोहनावती त्या चरणी पहिल्यांदा मी नमस्कार करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं. आदरणीय पुंडे सर, इंगोले साहेब, अमोलगेकर साहेब, सर्व गुरुवर्य, आदरणीय व्यासपीठ, मिसेस देवळगाव सोडून सर्व उर्वरित बंधू भगिनींनो, थोडं हसू थोडं बोलूया. सोनटके गुरुजींनी सांगितलं आपण बा कसं राहायचं आहे सगळ्यांनी म्हणून. माझ्या मनात आलं, सर बोलताना म्हणले हिला काय कळते, हिला सांगायची काय गरज आहे. आता मी जर स्टेजच्या इकडल्या बाजूला म्हणलं की असं तुम्हाला कितीदा ऐकावं लागलं किंवा कितीदा तुम्हाला वाटते आजही, तर 80% हात असे होते. पण आपल्याला हात तसे करायचे नाही आहे, मनातल्या मनात करा. आणि इकडल्या बाजूला विचारतो मी, असं तुम्ही म्हणलात का रे, हात वर करा. सगळ्याला माहिती आहे आपण असं म्हणलो, एकही हात वर येत नाही. बघू बरं इकडल्या साईडला, जेंट्सच्या साईडला, म्हणजे प्रामाणिकपणे तिला काय कळत नाही, तिला सांगायची काय गरज आहे, सांगायचा प्रयत्न केला तिला काय समजत नाही रे, जाऊ दे रे, मरू दे रे, असं म्हणणार. असं ज्यांनी म्हणलं असेल त्याने खरंच प्रामाणिकपणे हात वर करा. बघा एक तरी करायला का बरं, इन्क्लुडिंग मी. मी करतो पण हातवर, कारण मी पण असाच होतो. म्हणजे 2003 पर्यंत, 2001 तुम्ही प्रिसाईज, म्हणजे त्यावेळेस किती वर्षाचा असेल बघा मी, सर 40 वर्षाचा असेल बहुतेक, मला 63, हा 40. तर जवळपास त्या वर्षाच्या वयापर्यंत मी पण माझ्या बायकोला कधी काही सांगत नव्हतो, बोलत नव्हतो. सांगायची काय गरज आहे वाटत होती असं. म्हणजे आम्ही नवरा बायको होतो. परंतु एक लँडमार्क फोरमचा कोर्स केला होता मी, त्याच्यात त्यांनी शेअर करावं वगैरे 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 आम्हाला शिकवलं होतं. आणि मग मी शेअरिंग केलं माझ्या मिसेसच्या सोबत. रडलो पडलो सगळं झालं, चुकीची माफी बिफी मागितली, सगळं झालं. आणि त्याच्यानंतर मात्र आम्ही आता मित्र आहोत. ह्याच्यासाठी माझ्या बायकोला मान्य असेल तर तिने हात वर करावा, जास्त मान्य असेल तर दोन्ही हात वर करावेत. अप्रूव्ड. तर मी असं म्हणतो की आता तरी मी 40ला शिकलो, तुम्ही साला 60 मध्ये तर शिका यार. जिंदगी बहुत हसीन आहे, मी सांगतो तुम्हाला. तर बघा जमलं तर विचार करा. त्याच्या चाव्या कशात वगैरे माझी बायको जर परवानगी दिला तर तिनं सांगेल नंतर केव्हा तरी तुम्हाला. आमचा नंबर ग्रुपवर आम्ही टाकून देतो नवरा बायकोचा. हा वेळ नाही कारण फार आपल्याला अमोलकर साहेबांनी सांगितले की तुम्ही कॉन्ट्रीब्युशन थोडेसे जमा करा दर महिन्याला म्हणून. त्याच्याशी मी 100% सहमत आहे. पण त्याच्यामध्ये एक माझं सजेशन असं आहे की आपल्या सगळ्यांच्या कॅपॅसिटी सारख्या नसतात, तर थोडं व्हॉलेंटरी ठेवा की ज्याला जेवढं जमतं. पण कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन, परंतु अमाऊंट व्हॉलेंटरी. ज्याला जसं शक्य आहे त्याने तसं त्याच्यामध्ये करावं. अशा प्रकारचं जर सुरुवात जर केली तर मला असं वाटतं की ते जास्त टिकाऊ राहील. बघा प्रयत्न करून, हे एक सजेशन आहे. आणि आपला हा बोलताना मला वाटतं विश्वंभर बोलताना सांगत होता ते मोबाईलचं वगैरे वगैरे सांगत होता. तर मी विचार सहज केला की बाबा हे मोबाईल किती आपल्या मागं लागलाय. तर एक साधारणतः अजून 10 वर्षाच्या नंतर मेडिटेशनची व्याख्या बदलणार आहे. आता आपण लहानपणी होतो तेव्हा मेडिटेशन करायचं म्हणजे, ध्यान करायचं म्हणजे काय करायचे, आपले साधू संत सांगायचे. इथं पण एकाने कुठेतरी थोडं एका मॅडमने सांगितलं होतं, त्यांनी लिफलेट पण दिले. तर वेळोवेळी त्याच्या व्याख्या बदलतात. 10 वर्षानंतर मेडिटेशनची व्याख्या सिंपल राहणार आहे. तुमचा मोबाईल तुमच्यापासून 20 मिनिटं दूर ठेवा, झालं मेडिटेशन. म्हणजे असं तुमच्या आपल्या नातवांच्या पिरियडमध्ये मेडिटेशनची व्याख्या 100% होणार आहे. हे समजूनच चला. आता आपल्याला काय, आपण सकाळपासून मोबाईल बंद ठेवलं, माझा मोबाईल बाजूला टाकून दिले मी, काही फरक पडत नाही आपल्याला. पण तसं नवीन जनरेशनचं होणार नाही. तुम्ही करून बघा, नाही तर तुमच्या नातवाच्या हातातला मोबाईल ते बघता बघता काढून बघा, आणि मग तुम्हाला समजते की जमदग्नी ऋषीचा अवतार आपल्या घरात जन्म घेतला आहे.
आणि मग तुम्हाला त्याचं महत्त्व कळायला लागेल. तर अशा गोष्टी आपल्या लाईफमध्ये होत राहतात. थोडंसं आपण त्याच्याकडे जर डोळसपणे बघितलं तर आपल्याला काय करायचं काय नाही करायचं आपल्याला सुचायला लागते. आणि बऱ्याच जणांनी सांगितले की मस्तपैकी आपण एकमेकांशी बोलावं, शेअर करावं, आपल्याला जे वाटते ते मोकळ्यापणाने बोलावं. फक्त मोकळेपणाने बोलत असताना बायकोला थोडं थोडं नवऱ्याने सहन करावं. कारण इतके दिवस ते प्रेशर कुकर दाबून ठेवला तुम्ही, काय नाटकं करून, समजा मी कामात बिझी आहे, नोकरीत बिझी आहे, धंद्यात बिझी आहे, मला वेळ मिळाला नाही, तिचं बोलणं राहूनच गेलं. मग आता तुम्हाला काय वाटतं, अरे ते उल्हास बोलला होता किंवा कोणीतरी बोललं होतं, त्यांचा गेट टुगेदर झाला होता, आपलं पण गेट टुगेदर करावं, पुढच्या वेळेस ऐकू आपली बायको चिडचिड करू नये म्हणून आपण तिला आत्ताच थोडं थोडं बोलतो करावं. असं तुम्ही त्या प्रेशर कुकरचं झाकण काढलात रे काढलात की पहिल्यांदा शिट्टी वाजेल बरं काय. तर ती शिट्टी शांतपणे ऐका. मला असं वाटतं की त्याच्यात तुम्हाला सगळ्या चाव्या सापडतील. म्हणजे आपण कुठे कुठे काय काय गडबड करून ठेवलेली आहे मागच्या 50-60 वर्षामध्ये, ती सगळे ते शिट्टीतून तुम्हाला कळेल. पण उसको अगर आप सुनोगे तो लाईफ बहुत हसीन है, एवढं मला नक्की या निमित्तानं सांगावं असं वाटतं. आणि इथं आम्हाला सगळ्यांना बोलण्याची, गेट टुगेदरला एन्जॉय करण्याची तुम्ही सगळ्यांनी संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. आणि माझे 2 शब्द मी संपवतो. तुम्ही इथं आम्हाला फार आदर सन्मानाने इथं बोलवलं, खूप सत्कार केला सगळ्या पाहुण्यांचा. मुख्य म्हणजे आपल्या सगळ्या शिक्षकांना जे तुम्ही बोलवलं, गुरुजनांना, ती मला फार कौतुकाची गोष्ट वाटली, जी सहसा बऱ्याच वेळेस घडत नाही. आपण म्हणतो पण घडत नाही. आणि बरेचसे गुरुजी आले सुद्धा आणि त्यांनी मन मोकळं केलं सुद्धा. तर ही एक फार चांगली बाब या बॅचनी केली आहे. आणि गेट टुगेदर म्हणजे बहुत सारी एन्जॉयमेंट बी आपली, की काय प्रभात फेरी काढली, हे केली. ती माझ्या बायकोला सांगत होतं, अगं ते प्रभात फेरी काढण्यात ती म्हणजे असंच वाटलं तुला एकदम, अरे बहुत बढ़िया कर रहे हैं. तो कॉम्प्लिमेंट्स टू ऑल ऑफ यू फॉर सच ए ब्यूटिफुल गेट टुगेदर. थँक यू अँड बेस्ट विशेस टू ऑल. नमस्कार.